वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। इंद्रजिनी जंब पर वादवसु अंब पर रावण सह अंब पर रघुकुल राज है। तुम्हाला आणि तुम्हालाही नाही तर संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात शिवनेरी गडावर माता जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्माला आला। तो सिंह म्हणजे राजे। माता जिजाऊनी शिवादेवीला केलेली नवसप्रमाणे आपल्या बाळाचं नाव शिवाजी ठेवलं। यांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि त्याला साकार करायची शपथ सुद्धा घेतली। जेव्हा भारतात उत्तरपासून दक्षिणपर्यंत मुघल साम्राज्य स्थापित होत चाललं होतं, तेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याची स्थापना केली। 6 जून 1674ला रायगडावर राजांचा राज्याभिषेक झाला। तेव्हा यांनी स्वतःला छत्रपती घोषित केलं। आपली कुशल रणनीतीने यांनी औरंगजेब आणि अफजल खानसारखे शत्रूंना परास्त केलं। आता मुघल सल्तनत एक हिंदू स्वतंत्र सल्तनत घोषित झाली होती। 3 एप्रिल 1680 मध्ये तापामुळे ह्यांची मृत्यू झाली, पण मृत्यू उपरांत सुद्धा यांची जळवलेली राष्ट्रप्रेमची अग्नी अजूनही जिवंत होती। नमस्कार। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती की आप सभी को ढेरों शुभकामनाएं। शिवाजी एक महान न्यायप्रिय युद्ध कुशल राजनीतिज्ञ एवं सफल रणनीतिकार थे। आपको शिवाजी के बारे में एक रोचक जानकारी देता हूं। दुनिया में 196 आधिकारिक देश हैं। उन सभी देशों में 32 ऐसे अग्रणी देश हैं जो सदैव युद्ध के लिए तत्पर रहते हैं। ऐसे 32 देशों में या तो कहीं ना कहीं युद्ध चल रहा होता है, या किसी युद्ध होने की आशंका होती है, या किसी दूसरे देश पर युद्ध थोप दिया जाता है। यहाँ ना तो मैं बोत्सवाना, जिम्बाब्वे, रवांडा जैसे अफ्रीकी देशों की बात कर रहा हूँ, ना ही पेरू, ब्राजील, अर्जेंटीना, बोलिविया और पैराग्वे जैसे दक्षिण अमेरिकी देशों की बात कर रहा हूँ। मैं यहाँ बात कर रहा हूँ अमेरिकी, जापान, रशिया, फ्रांस और चीन जैसे खतरनाक देश जो युद्ध के लिए सदैव तत्पर रहते हैं। इनके पास 3 सेनाएं मुख्य होती है, हर देश के पास होती है, जिसमें मुख्य होती है थल सेना। थल सेना युद्ध नीतियों में गोरिल्ला वॉर सबसे मुख्य नीति है। इस नीति की देन कौन है जानते हैं? जानते इसके जनक कौन है? इसके जनक हैं छत्रपति शिवाजी महाराज। गणपति, गजपति, अश्वपति, प्रजापति, सुवर्ण रथ, त्रिपति, अष्टप्रधान, देशहित, न्यायालंकार मंडित, शास्त्रार्थ शस्त्र पारंगत, राजनीतिक धुरंधर, प्रौढ़ प्रताप, धुरधरण, गौ ब्राह्मण प्रतिपालक, यवन उत्पीड़क, प्रौढ़ प्रताप धुरंधर, राजाधिराज, योगीराज महाराज, श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज। जयंती है। शिवाजी महाराज ने आताताई शासन के खिलाफ लड़ाई लड़ी और उन्होंने जो हिंदू साम्राज्य को स्थापित किया, वो हिंदू साम्राज्य न होकर एक लोक कल्याणकारी राज था, जहाँ पर हर व्यक्ति को शासन सुशासन मिले और हर व्यक्ति को एक अच्छा। आज शिवाजी महाराज के बारे में 2 शब्द कहना चाहती हूँ। छत्रपति शिवाजी भोसले भारत के एक महान एवं प्रतापी राजा थे और रणनीतिकार थे, जिन्होंने भारत के मराठा साम्राज्य की नींव रखी। आज उनकी जयंती पर मेरा शिवाजी महाराज एक बहादुर, शूरवीर और दयालु शासक थे। उनका जन्म 19 फरवरी 1627 में मराठा परिवार महाराष्ट्र के शिवनेरी
में हुआ था। इनके पिता का नाम अफजल खान सारख्या इतक्या मोठ्या माणसाला आणि बुद्धिमत्तेने मारलं. दिसायला एक साधारण व्यक्ती होते शिवाजी, पण बुद्धिमत्ता किती त्याच्यामध्ये. पण ते सगळं गुण त्यांच्या आईनेच त्यांना दिलं. वास्तवामध्ये आई पण विचार करून आले नाही त्याची का, पण एक छोटीशी घटना आहे की कधी काळी अहंकार हा येतोच, प्रत्येकामध्ये येतो. छोट्या छोट्या गोष्टी अहंकार तर अति सूक्ष्म आहे आणि तो केव्हा वाढतो ते कळत नाही. असंच एकदा रामदास स्वामी महाराज आणि शिवाजीला थोडासा अहंकार झाला की मी एवढ्या जनतेला सांभाळतो, त्यांचं पालन पोषण करतो, माझ्यामुळे सगळं. मग रामदास स्वामी महाराज गेले त्यांना घेऊन एका खडकावरती आणि त्यांनी म्हटलं हा दगड उचल. छोटासा दगड होता, खडकावरती दगड होता. तर त्यांनी तो दगड उचलला छोटासा, त्याच्या आतून एक रोपटं बाहेर पडलं. म्हणजे काय समजलं, हा ह्या सृष्टीचा नियंता, या सृष्टीचं संचालन करणारा कोणीतरी आणखीनच आहे. आपण असा गर्व धरू नये की माझ्यामुळे हे झालं, मी केलं म्हणून झालं, मी नसते किंवा मी नसतो तर काय झालं. इंद्रजिली जंब पर वादवसु अंब पर रावण सह रंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है.